Namaskar. Next example is find out integration square root of 2 plus x upon 2 minus x dx. So अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहे. डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता आला तर चांगलंच आहे, पण जर तसं होत नसेल तर थोडंसं आपण काहीतरी सिम्प्लिफाय करून घ्यायचं एक्सप्रेशन आणि मग जे काही आपल्याकडे अवेलेबल फॉर्म्युले आहेत त्या लिस्टमध्ये कुठे ते सूट होतंय का, कुठे फिट होतंय का बघायचं आणि त्याप्रमाणे तो अप्लाय करायचा. आता इथे 2 मायनस एक्स म्हणजे व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट जर अशा फॉर्मॅटमध्ये असेल तर शक्यतो रॅशनलायझेशन प्रोसेस करायची. आता या स्क्वेअर रूटच्या आतमध्येच आपण रॅशनलायझेशन प्रोसेस करूया, त्यामुळे डिनॉमिनेटर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आला की अजून सिम्प्लिफाय होऊन जातं. सो डिनॉमिनेटर त्या फॉर्मॅटमध्ये येतोय का बघायचं, त्यासाठी आपण रॅशनलायझेशन प्रोसेस करायची. सो आर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ, रॅशनलायझेशन म्हणजे काय, 2 प्लस एक्स आहे न्यूमरेटरमध्ये, 2 मायनस एक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये. इथे डिनॉमिनेटर मध्ये 2 मायनस एक्स असेल देन 2 प्लस एक्स म्हणजे अपोजिट जे साइन येते ते 2 प्लस एक्स अपॉन 2 प्लस एक्स याने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं. आपण कुठेही व्हॅल्यू चेंज करत नाही कारण मल्टिप्लाय अँड डिवाइड सेम टर्मने केलंय. सो मायनस एन प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येईल. दिस इज ए मायनस बी अँड ए प्लस बी. सो इंटिग्रल बिकम्स इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस एक्स और 2 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर सेम असते. इथे आपण काय होणार ए स्क्वेअर, दिस इज ए अँड बी. सो ए स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स एक्स स्क्वेअर अँड डीएक्स. सो विच इज इक्वल टू काय सिम्प्लिफाय झाला. आता हा स्क्वेअर आणि या स्क्वेअर रूट जाणार ना, सपोज सेपरेट आपण स्क्वेअर रूट दिलं इथे 2 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन दिस इज स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. आता न्यूमरेटर सिम्प्लिफाय झाला कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ 2 प्लस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. आता इथे स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर वगैरे दिसायला लागले, पण अजूनही डायरेक्ट अप्लाय नाही करता येणार बिकॉज न्यूमरेटरमध्ये नुसतं 1 नाही आहे, 2 प्लस एक्स आहे, पण डिनॉमिनेटर सिंगल आहे. न्यूमरेटरमध्ये 2 टर्म्स आहेत, तो आपण सेपरेट करू शकतो दोन्ही टर्म्स आणि सेपरेटली त्यांची इंटिग्रेशन्स घेऊ शकतो. सो आय इज इक्वल टू, आपण असं 2 सेपरेट करणार. सो आय इज इक्वल टू 2 घ्यायची टर्म त्याला डिनॉमिनेटर द्यायचा, एक्स टर्म घ्यायची त्याला डिनॉमिनेटर. सो 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ दिस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. म्हणजे काय झालं, आय इज इक्वल टू I1 प्लस I2 असं म्हणूया. आता I1 सेपरेटली आन्सर काढू शकतो, I2 सेपरेटली आन्सर काढायचा आणि नंतर आयच्या तिथे आणून तिथे सबस्टिट्यूट करायचं. सो ह्याला इक्वेशन 1 असं आपण म्हणूया. आता आपण या I1 ची सेपरेटली व्हॅल्यू काढूया, I2 ची सेपरेटली. दोन्ही यांना काही वेगवेगळे फॉर्म्युलेज अप्लाय करायला लागतील, काही वेगवेगळ्या मेथड्स अप्लाय करायला लागतील. त्यामुळे इथेच सगळ्या एकाखाली एक सगळा गोंधळ नको म्हणून आपण सरळ सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचे आणि नंतर इक्वेशन 1 मध्ये आणून ते सगळं सबस्टिट्यूट करायचं. सो I1 लेट कन्सिडर I1 इज इक्वल टू, त्याचं काय आन्सर येतं बघूया. I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. ही झाली I1 ही टर्म. आता ह्याचं डायरेक्ट आन्सर आहे कारण 2 कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कोणाचा फॉर्म्युला आहे तर साइन इनवर्स एक्स अपॉन एचा फॉर्म्युला आहे. सो याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता येईल विच इज इक्वल टू 2, कारण हा 2 इथे आला इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशन ऑफ दिस इज साइन इनवर्स एक्स, एक्स इथे एक्सच आहे व्हेरिएबल, सो एक्स अपॉन ए. ए मीन्स किती आहे 4 नाही, ए म्हणजे ए स्क्वेअर पाहिजे ना, एक्स ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा 2 चा स्क्वेअर आहे. सो एक्स अपॉन 2 प्लस सी. पाहिजे तर इथे रिझन लिहून घ्या की I1 चा आन्सर डायरेक्ट 2 इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन 2 असं का लिहिलं बिकॉज वी नो दॅट द फॉर्म्युला, बिकॉज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू काय असता साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. आता हा सी, कारण I1 I2 I3 किती इंटिग्रेशन असतील ती लिहायची, सगळ्यांची ऍडिशन करायची. त्यामुळे सी म्हटलं काय C1 म्हटलं काय सेमच. सो पहिल्या इंटिग्रेशनसाठी म्हणून ह्या कॉन्स्टंटला C1 म्हणून. सो फर्स्ट इंटिग्रेशनचा आपल्याला आन्सर इथे मिळालाय. आता सेकंड I2 जो आहे त्याचा आन्सर काय येतं ते आपण आता बघूया. आता
I2 consider I2 is equal to integration of x upon square root of 4 minus x square dx. आता इथे x आहे त्यामुळे अशा टाईपचा डायरेक्ट फॉर्म्युला इथे अप्लाय नाही करता येणार कारण x आहे न्यूमरेटर मध्ये. पण काही सबस्टिट्यूशन मेथड वगैरे बघूया होतीये का. या 4 मायनस एक्स स्क्वेअरला जर सबस्टिट्यूट केलं कारण स्क्वेअर रूटला नका सबस्टिट्यूट करू बिकॉज स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट येतं आणि ते इथे ॲडजस्ट होणार नाही. कारण जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो त्या केअरफुली करा कारण उरलेल्या ज्या टर्म आहेत त्या डी एक्समध्ये ॲब्सॉर्ब होत आहेत ना चेक करा कारण उरलेल्या टर्म्स रिमेनिंग टर्म्स अँड डी एक्स हे डी टीमध्ये कन्व्हर्ट व्हायला हवं. तसं होत असेल तशाच टाईपची सबस्टिट्यूशन करायची. सो स्क्वेअर रूटला नको फक्त 4 मायनस एक्स स्क्वेअरला सपोज आपण करून बघायची ट्रायल अँड एररने ही बरोबर येते का. ती नसेल तर दुसऱ्या कुठल्या टर्मला करता येते का सबस्टिट्यूशन. कारण इंटिग्रेशनमध्ये बरेचदा तुम्हाला हे असं डायरेक्ट आता इथे कसं हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे माहिती आपण अप्लाय केला आहे पण असं डायरेक्ट काही मिळेल असं नाही. आपल्याला थोडं ट्रायल अँड एररने बघावं लागतं की कुठली मेथड इथे अप्लाय करता येईल. सो आपण इथे बघूया की हा 4 मायनस एक्स स्क्वेअरला टी घालून होत आहे का. पुट 4 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. आता डी एक्स मध्ये आणि रिमेनिंग टर्म्स ॲडजस्ट व्हायला हव्यात तर हे आपण यूज करणार. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार देअरफॉर डेरिव्हेटिव्ह आहे 0 म्हणजे मायनस 2x dx इज इक्वल टू dt. आता हे -2 तर कॉन्स्टंट आहे ते ठीक आहे. x dx आहे का बघूया. x dx आहे त्याच्याऐवजी dt रिप्लेस करता येईल. सो दिस सबस्टिट्यूशन इज राईट. याआधी आपण चेक करायचं कारण असं झालं की इथे x dx इज इक्वल टू dt आणि इथे xच नाही आहे तर मग प्रॉब्लेम येईल. मग आपल्याला dt रिप्लेस करता येणार नाही कारण एकदा तुम्ही ह्या टर्मला टी म्हटलं की ऑल टर्म्स शुड बी इन टी. सगळ्या टर्म टी आणि डी टी मध्येच असल्या पाहिजेत. मग तिथे एक्स तिथे राहता कामा नाही. मग एक्स आणि टी मधलं इंटिग्रेशन आहे आणि मग ते परत तसं नाही 2 व्हेरिएबल मधलं असता कामा नाही. सो एक्स डी एक्स सगळ्याच्या सगळं डी टी मध्ये रिप्लेस होतं. हे कॉन्स्टंट एक्स्ट्रा आहे ते करता येतात ॲडजस्ट. म्हणजे काय होणार देअरफॉर एक्स डी एक्स इज इक्वल टू हा मायनस साईन इकडे नेऊया मायनस डी टी आणि हा 2 इथे नेऊया मायनस डी टी बाय 2. तो कॉन्स्टंट झाला ॲडजस्ट. सो I2 बिकम्स therefore integration of x dx च्या ऐवजी काय येणार मायनस साइन बाहेर घेऊया dt बाय 2 येणार आहे. 1/2 पण बाहेर घेऊया. सो -1/2 बाहेर घेतले dt राहिले इथे न्यूमरेटर मध्ये आणि इथे आला स्क्वेअर रूट ऑफ t. सो स्क्वेअर रूट ऑफ dt अपॉन स्क्वेअर रूट ऑफ t हे सिंपल आहे कारण हे कसं लिहिता येणार -1/2 इंटिग्रेशन ऑफ t रेज टू 1/2 t रेज टू -1/2 dt. हा जो टी रेस टू 1/2 डिनॉमिनेटर मध्ये तो न्यूमरेटर मध्ये आणताना -1/2. आता टी रेस टू -1/2 चं इंटिग्रेशन अगदी सिंपल आहे माहिती आहे आपल्याला काय ते काढू शकतो आपण. टी रेस टू -1/2 प्लस 1 अपॉन ही जी टर्म -1/2 प्लस 1 म्हणजे हाफ प्लस -हाफ प्लस 1 म्हणजे किती आलं ते हाफ. सो आन्सर विल बी सो दॅट इम्प्लाइज -1/2 तसेच राहणार. टी रेस टू -1/2 चं इंटिग्रेशन आलं t रेस टू 1/2 अपॉन दिस 1/2 प्लस c. अजून त्या t मध्ये ते आपण करू x मध्ये कन्वर्ट. आता इथे मायनस साइन तसंच राहील बट 1/2 आणि 1/2 कारण हे न्यूमरेटर मधले 1/2 हे एका टर्मच्या डिनॉमिनेटर मधले 1/2 मल्टिप्लिकेशन असं हे सगळं कॅन्सल होईल. मायनस t रेस टू 1/2 प्लस c तेवढं राहील. पण हे माहिती आहे आपल्याला I1 आणि I2 काय तुमच्याकडे इक्वेशन 1 आहेच. सो आपण इथे आता लिहूया काय आलं I2 चा आन्सर आला देअरफॉर I2 इज इक्वल टू मायनस साइन आहे t रेस टू 1/2 प्लस c. पण t मध्ये ठेवून चालणार नाही x मध्ये आणावं लागेल. सो x च्या फॉर्म मध्ये काय t ची व्हॅल्यू आहे 4 मायनस एक्स स्क्वेअर. सो दॅट इम्प्लाइज I2 इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 1/2 म्हणजे काय स्क्वेअर रूट. जेव्हा आपल्याला वाटेल त्या स्क्वेअर रूट असं लिहायचं साईन कधी इथे कसं स्क्वेअर रूट साईन लिहिण्याऐवजी रेस टू -1/2 करणं जास्त इझी होतं एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय करायला. सो जेव्हा कम्फर्टेबल वाटेल त्या पॉवरमध्ये आणायचं नाही तर या साईडमध्ये. सो I2 ची व्हॅल्यू मिळाली. सो I1 ची व्हॅल्यू मिळाली I2 ची मिळाली. दिस इज I1 आणि हे I2. देअरफॉर पुटिंग I1 and I2 in equation 1. Putting value of I1 and I2 in equation 1 we get तर ही आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे.
पुटिंग I1 and I2 in इक्वेशन हे दिले I इज इक्वल टू I1 ची व्हॅल्यू होती 2 साइन इनवर्स x अपॉन a प्लस C1 होतं आणि इथे प्लस C2 म्हणून प्लस C1 आणि I2 ची व्हॅल्यू मिळाली मायनस साइन आहे मायनस स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस C2 पण अर्थात C1 C2 काय एकत्र ॲब्सॉर्ब करायचे कॉन्स्टंट आहे अननोन कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला नोटेशन काही म्हणू शकतो आपण सो फायनल आन्सर R इज इक्वल टू 2 साइन इनवर्स x अपॉन a नाही फॉर्म्युल्यात लिहिला म्हणजे x अपॉन काय आलं तर a ची व्हॅल्यू 2 होती सो x अपॉन 2 मायनस हे स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर आणि सगळ्याला कॉमन c सो दिस इज युअर फायनल आन्सर अशा टाईपमध्ये आलं डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता आला नाही आपण स्प्लिट केलं आणि मग फॉर्म्युला अप्लाय केले आणि त्याच्या आधी एक्सप्रेशन थोडं सिम्प्लिफाय करून घेतलं रॅशनलायझेशन प्रोसेस मग स्प्लिट करून सेपरेट आन्सर्स कडून इथे एकत्र केली